शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सोबतच 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि या अन्नत्याग आंदोलनामध्ये बच्चू कडूंसोबत जवळपास 60 कार्यकर्ते जे आहेत ते आमरण उपोषण करते। आता बच्चू कडूंना त्यांच्या घरातील सदस्य देखील पाठिंबा देत आहेत। त्यांचे भाऊ असेल किंवा त्यांचा मुलगा देखील या आंदोलनामध्ये या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी बच्चू कडूंचे मोठे भाऊ आहेत विजय कडू सोबतच मुलगा देवा कडू देखील या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये सहभागी झालेला आहेत। आपण बच्चू भाऊंच्या भाऊशी बोलूयात। काय सांगणार, बच्चू भाऊंची प्रकृती खालावत चाललेली आहे, आता कार्यकर्ते देखील आमरण उपोषण करताय, तुम्ही देखील उपोषणाला बसलेले आहेत, काय सांगणार? सरकारला जाण असायला पाहिजे प्रकृती खालावत आहे हे त्यांनाही माहीत आहे। कुठपर्यंत खालवायची ती त्यांच्या हाती आहे, आम्ही खालवायला तयारच आहोत। मी माझ्या कुटुंबातला पहिला मोठा मुलगा, कृषी अधिकाऱ्याची नोकरी सोडून शेतकरी संघटनेत काम केलं। माझी पिढी गेली, माझ्या लहान भावाचीही चालली, आता त्याच्या मुलाची घालायची असेल तर आमचं तर ते ध्येय आहे। कारण कृषीप्रधान देश आहे, या कृषीप्रधान देशात त्या शेतीवाल्यालाच आत्महत्या करायची पाळी यावी हे सर्वांचं लाजरवाणं काम आहे। नुसतं सत्ता भोगणे म्हणजे काम नाही, कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागते। ही सर्व राजकीय पक्षासाठी, राजकीय पुढाऱ्यासाठी नाचिंकी बात आहे। हे जर पिन माझी झोंबत असेल तर ते हे काम करायला पुढं मागं पाहणार नाही। आता तुम्ही कर्जाबद्दल बोलता, आम्ही कर्जमाफी म्हणत नाही, आम्हाला माफाफ नाही पाहिजे, आम्हाला त्याच्यातून मुक्तता पाहिजे। एका दाण्याचे 100 दाणे करणारा त्याला कर्ज काढावं लागेल आणि तो कर्ज भरू शकणार नाही, हा कृषीप्रधान देश असू शकतो का? माझं सर्व पुढाऱ्यांना, नेत्यांना, पक्षवाल्यांना एकच म्हणणं आहे, कृषीप्रधान म्हणजे काय हे पहिले समजून घ्या, मग खुर्चीवर बसा। भाऊंची प्रकृती खालावत चाललेली आहे, सुरुवातपासूनच भाऊ आंदोलन सातत्याने करत आहेत। आता तर या आंदोलनाने महाराष्ट्रभर पेट घेतलेली आहे, राज्यातले अनेक नेते येत आहेत, जरांगे पाटलांनी पाठिंबा दिलेला आहे, महाविकास आघाडीतले अनेक नेते भेट देत आहेत बच्चू कडूंना। कसं पाहता, अंत पाहू नये असं कार्यकर्ते म्हणतात? मी तर हे बोललो ना आताच, फार अंत पाहू नये बा, ते अंताचं टोक मला वाटते हे आंदोलन एवढं चिघळल कारण या वर्षीची 2 वर्षातली नापिकी वगैरे याच्या झळ पोहोचले आहे शेतकऱ्याला, आणि मग जर एक एक आंदोलन पुढं गेलं तर ते मागं नाही राहणार। दुसरं महत्त्वाचं हे आहे की शेतकऱ्यांमध्ये ही सुद्धा जाण आली आहे की आमची ही पिढीच हे काम करू शकते, पुढची पिढी हे काम करू शकणार नाही, ही जाण त्याच्यात आली आहे, म्हणून टोकाची भूमिका घेतली आहे। बच्चू कडूंचे भाऊ होते, बच्चू कडूंचा मुलगा आहे देवा कडू, तो देखील उपोषणाला बसलेला आहे। पहिल्यांदाच तू उपोषणाला बसलाय? हां, पहिल्यांदाच बसलोय। काय वाटते, तिकडे वडिलांची प्रकृती खालावत चाललेली आहे, जवळपास आता 5वा दिवस उपोषणाचा असणार आहे, तू का ठरवलं सहभागी व्हायचं? इथं सगळे बसले, 50-51 जण बसले उपोषणासाठी। हे अपंग ते काका आले आहे पुण्यावरून ऑटो चालवत, ते बसले, आणि मी आता भावी म्हणजे शेतकरीच आहे सगळे, म्हणजे युवा म्हणून एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते का शेतकऱ्यांसाठी बसलो पाहिजे। मग काय वाटते, तिकडे वडील उपोषण करतायत, लोक भेटायला येतात, काळजी वाटत नाही का प्रकृती खालावत चालली होती? नैनाताई देखील सकाळी हा, काळजी तर आहेच, पण ते सरकारला जाग आली पाहिजे, ते पण महत्त्वाची आहे। इतके शेतकरी आत्महत्या करतायत ते, आणि स्वतः शब्दही दिला होता की कोरा 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 म्हणून, ते पण लक्षात येणं गरजेचं आहे। काय सांगशील सरकारला, काय आवाहन करशील? ते शेतकऱ्यांची मागणी आणि इतर 17 मागण्या पूर्ण केल्या पाहिजे, आणि कृषीप्रधान देश आहे, आपल्याच मागण्या पूर्ण होत नसेल तर मग काय, अदानी अंबानी यांच्या मागण्या पूर्ण करून काय, आम्ही वोट तर आपणच आहे ना शेवटी। राज्यभरातून आता पाठिंबा मिळतोय बच्चू भाऊंना, कसं पाहतायत लोक? रोज भेटायला येत आहेत, पाठिंबा देत आहेत, आंदोलन वाढत चाललेलं आहे, कसं पाहतो मुलगा म्हणून आणि वडिलांचा दुसरीकडे आंदोलन? आंदोलन म्हणजे शेतकरी संघटित होणं गरजेचंच आहे आतापर्यंत, म्हणजे स्वतःच्याच हितासाठी लढणं हे म्हणजे गरजेचंच आहे।
आपण बघू शकतो शेतकऱ्यांच्या हितासाठी लढलं पाहिजे असं बच्चू कडूंच्या मुलगा जो आहे तो देवा कडू यांनी सांगितलेलं आहे. बच्चू कडूंसोबत आता त्यांच्या कुटुंबातले सदस्य देखील जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचे मोठे बंधू विजय कडू हे देखील उपोषणाला बसले आणि सोबतच देवा कडूने देखील आता उपोषणाचं हत्यार या ठिकाणी उपसलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत धातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.